तर अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत एक सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे। राज्य सरकारने या दुर्घटनेची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिलेत। हा विमान अपघात नसून तर हा घातपात असल्याचा आरोप होत आहे आणि या अपघाताप्रकरणी तांत्रिक बाबी तपासण्यात येत आहेत। केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने सुद्धा याबाबत तपास सुरू केलाय। मात्र लोकांच्या मनात संशय आणि तोच दूर व्हावा यासाठी सरकारने सीआयडी चौकशीचा निर्णय घेतलाय। ही तांत्रिक चूक होती की पायलटची चूक होती हे समोर येणार आहे। बारामती पोलिसांना अपघात स्थळावरती कोणालाही प्रवेश देऊ नये असे स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। फॉरेन्सिक टीमने याआधीच घटनास्थळी म्हणजे अपघात स्थळावरती भेट देत आवश्यक नमुने तपासणीसाठी गोळा केले। विमानाचे अवशेष, जळालेल्या भागांचे नमुने आणि इतर तांत्रिक बाबींची आता तपासणी सुरू आहे। दरम्यान बारामती विमानतळावरती योग्य तशी सुरक्षा यंत्रणा नव्हती असा आरोप संजय राऊतांनी केलाय। बारामती विमानतळावरती रडार एटीसी नव्हतं असा दावा राऊतांचा आहे आणि या अपघाताची जबाबदारी डीजीसीएने घेतली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। फक्त असा एखादा अपघात झाल्यावर चौकशी करण्याची घोषणा करतात। त्या चौकशीच्या पुढे काय होतं? बारामती एअरपोर्टला रडार नव्हतं अशी माझी माहिती आहे। एटीसी नव्हतं, कोणतीही यंत्रणा नव्हती, एक एअर स्ट्रीप होती आणि विमानं उतरत होती व्हीआयपींची। हे जर खरं असेल तर त्याला जबाबदार डीजीसी आहे, एटीसीची यंत्रणा नाही, रडारची यंत्रणा नाही, खाली बारामतीच्या विमानतळावर पुरेसा स्टाफ नाही। मग अशा अपघाताला जबाबदार कोण? मग अशा अपघातांची सगळ्यात चौकशी होणं गरजेचं आहे ना। आम्ही महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा माणूस त्यात गमावलेला आहे, अजित पवारांसारखा। याची जबाबदारी डीजीसीएला घ्यावी लागेल। अशा प्रकारचे एअर स्ट्रीप किंवा विमानतळं तुम्ही चालू कशी देता? तर विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांच्या विमान अपघातावरती शंका उपस्थित केली आहे। सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। सुषमा अंधारेंनी विचारलं ते बरोबरच आहे। बारामतीतील सकाळच्या दृश्यमानतेवरती सुद्धा त्यांनी शंका उपस्थित केली आहे। ऐकूयात। तुम्ही जर सोशल मीडियावर जर पाहिलं तर 80-90% लोकांचं मत आहे की हा घातपात आहे, हा अपघात नाही। त्यामुळे सरकारने आपली बाजू स्वच्छ आहे हे सिद्ध करण्यासाठी या संदर्भातली संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। ते सीबीआय असू देत किंवा कुठल्याही प्रकारची जी सर्वोच्च चौकशी करता येईल ती चौकशी सरकारने करावी आणि यामधली लोकांच्या मनामध्ये जे काही भावना आहे लोकांची आणि लोकांच्या मनामध्ये जो काही कलह आहे तो दूर करावा।